ह्या वर्षीचा गणपती विसर्जन झाला की पुढच्या वर्षी काय करायचं हे डोक्यात असतं की मला आपल्याला असं हे करायचं आहे. आणि मी व्यावसायिक असल्यामुळे मी धार्मिक विधी करतो, मी ज्योतिषी आहे, मी वास्तू कन्सल्टंट आहे. पण हा माझा छंद अगदी लहानपणापासून आहे. पूर्वी थर्माकोल जास्त यूज करायचो मी. थर्माकोलच्या प्रतिकृती, थर्माकोल म्हणजे मी लिटरली सॉल्डर गन अगदी ब्लेडसारखी केली आहे. आणि त्याच्याही अगोदर सॉल्डर गनची आयडिया नव्हती तर मी हाताने ब्लेडचं पाते अगदी बारीक सुईसारखं करायचो आणि त्यांनी कोरीव काम करायचो. आणि मी केदारनाथ मंदिरची प्रतिकृती बनवल्यानंतर मी केदारनाथला गेलो आणि तिथल्या लोकांना फोटो दाखवला. ते बोलले गुरुजी ये यही काही फोटो आपने निकाली आहे. त्यात फोटोग्राफी अलाउ कुठल्याही मंदिरात नाही. त्यामुळं हे सगळं डोक्यात बसवावं लागतं की कुठे कुठे काय काय आहे आणि त्या पद्धतीने मला या गोष्टी कराव्या लागतात. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा 1 महिना बाकी आहे. मात्र पुण्याचा गणेशोत्सव जगात भारी असं म्हटलं जातं. कारण पुणे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर गणेश मंडळांमध्ये वेगवेगळ्या गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. मात्र फक्त गणेश मंडळच नव्हे तर घराघरामध्ये देखील वेगवेगळ्या प्रतिकृती बनवणारे पुणेकर आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता मी पुण्यातील भावे गुरुजी आहेत जे की वयाच्या 11व्या वर्षापासून गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या प्रतिकृती बनवत असतात. काय सांगाल यंदाच्या वर्षी कोणती प्रतिकृती बनवणार आहे? यंदाच्या वर्षी मी जगन्नाथपुरी हे आपल्या 4 धामापैकी एक मंदिर आहे. जसं बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि रामेश्वर या 4 धामापैकी बद्रीनाथ माझं ऑलरेडी 2023ला झालेलं, 24ला. आणि ह्या वर्षी मला जगन्नाथपुरीचं मंदिर करायचं इच्छा पहिल्यापासूनच होती आणि ते आता जवळजवळ पूर्णत्वास चाललेलं आहे. आता अवघा 1 महिना बाकी आहे. मात्र कधीपासून ओढ लागलेली असते गणपती बाप्पाच्या आगमनाची? ह्या वर्षीचा गणपती विसर्जन झाला की पुढच्या वर्षी काय करायचं हे डोक्यात असतं. आणि मी तर सांगितलं माझे 4 वर्ष जे हा प्लॅन जो आहे मी 2021 साली डोक्यात ठेवलं होतं की आपल्याला क्रमशः या पद्धतीने पुढे जायचं. वयाच्या 11व्या वर्षापासून तुम्ही म्हणालात की हे काम तुम्ही करता किंवा प्रतिकृती गणपती बाप्पाची बनवत असता. काय काय अडचणी येतात आणि कशा पद्धतीने हे सर्व नियोजन चालतं तुमचं? नाही, अडचणी तशा पुष्कळ येतात का. म्हणजे पहिल्यांदा एखादं मटेरियल जर गोळा करायचं की मुळामध्ये कुठलीही प्रतिकृती बनवताना की ती पहिली डोक्यात विचार आला पाहिजे की ह्याच्यासाठी काय काय करता येईल आणि कसं करता येईल. तर त्याप्रमाणे मग काय काय मटेरियल यूज करता येईल. तर ह्या पद्धतीने मी सगळा अभ्यास करतो आणि मग हळूहळू म्हणजे डेकोरेशनचं म्हणाल ताई तर मी एप्रिल मे मध्येच बरीचशी तयारी असते की मला आपल्याला असं हे करायचं आहे. आणि मी व्यावसायिक असल्यामुळे मी धार्मिक विधी करतो, मी ज्योतिषी आहे, मी वास्तू कन्सल्टंट आहे. पण हा माझा छंद अगदी लहानपणापासून आहे की माझ्या घरामध्ये गणपतीची प्रथा नव्हती. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे की आपल्याकडे गणपतीची चाल नाही, प्रथा नाही. पण मी हौशेने त्यापासून जसा माझ्या मुलाचा जन्म झाला तसापासून गणपती गेले आज तो 34 वर्षाचा आहे. तर न चुकता माझा गणपती आजही व्यवस्थित आणि मनात समाधान होईल असं मी दरवर्षी डेकोरेशन करतो. पण आता जवळपास 40 ते 50 वर्ष झाले तुम्ही डेकोरेशन करता. कसा बदल होत गेला? म्हणजे आधी काय प्रतिकृती बनवायची, आता कसा बदल होत गेला? पूर्वी थर्माकोल जास्त यूज करायचो मी. थर्माकोलच्या प्रतिकृती, थर्माकोल म्हणजे मी लिटरली सॉल्डर गन अगदी ब्लेडसारखी केली आहे. आणि त्याच्याही अगोदर सॉल्डर गनची आयडिया नव्हती तर मी हाताने ब्लेडचं पाते अगदी बारीक सुईसारखं करायचो आणि त्यांनी कोरीव काम करायचो. आणि त्या कोरीव कामाला म्हणजे एक कुठलीही पट्टी करायची म्हटलं तरी त्याला कमीत कमी 2 ते 3 तास लागायचे. म्हणजे साधारणतः 2 बाय 6 इंचाची किंवा 1 फुटाची पट्टी करायची झाली तर त्याला कमीत कमी ते कार्विंग करताना 2 तास किमान लागायचे. तुम्ही बनवलेलं तुम्हालाच आवडलेली सर्वात जास्त प्रतिकृती कोणती चांगली होती? ताई आठवणीत आहे खूप जास्त. सुदैवाने मी दरवर्षी प्रत्येक मागच्यापेक्षा पुढचं चांगलं बनवतो. जसं मी केदारनाथ बनलो ना, म्हणजे आपल्याला म्हणजे विश्वास बसणार नाही की वास्तवात त्या ठिकाणी ते महादेव विराजमान झाले, एवढी भावना निर्माण झाली होती. आणि मी केदारनाथ मंदिरची प्रतिकृती बनवल्यानंतर मी केदारनाथला गेलो आणि तिथल्या लोकांना फोटो दाखवला. ते बोलले गुरुजी ये यही काही फोटो आपने निकाली आहे. म्हणजे इतका त्याचा नाईट सीन. एवढं परफेक्शन कसं येतं?
देवाची कृपा. कशा पद्धतीने बनवता, म्हणजे तुम्ही बनवायच्या अगोदर भेट देऊन येता का किंवा कसं? हो, मी जगन्नाथला बाकी भेट देऊन आलो आणि बद्रीनाथला सुद्धा मी केदारनाथच्या नंतर बद्रीनाथ केलं, तर त्याच केदारनाथ झाल्यानंतर मी गणपती झाल्यानंतर मी बद्रीनाथ आणि केदारनाथ केलं त्यावेळेस बाकी. फक्त इथं त्रास असा होतो की आत फोटोग्राफी अलाऊ कुठल्याही मंदिरात नाही, त्यामुळं हे सगळं डोक्यात बसवावं लागतं की कुठे कुठे काय काय आहे आणि त्या पद्धतीने मला या गोष्टी कराव्या लागतात. बरं. डोक्यात बसून म्हणजे तुम्ही काय म्हणजे क्लास वगैरे केलेत का आर्ट? नाही ताई, काहीच नाही. क्लास नाही केले तरी डोक्यात बसून? हो हो. बरं. तर आता पुढच्या वर्षी कोणतं डेकोरेशन असणार आहे? पुढच्या वर्षी माझा विचार आहे सोमनाथ मंदिर करायचं आहे गुजरातचं. आता आपल्या पंतप्रधानांनी सांगितले की पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बनवायचे, किंवा तर तशा पद्धतीने काही डोक्यात आहे का हो, तुमच्या? माझ्याकडे पर्यावरणपूरक म्हणूनच आहे. हे जे आहे हे कार्टून शीट्स आहेत, तर त्याचंच बनवलेलं आहे. आणि हे जे हिटलॉन आहे म्हणजे हे संपूर्ण पर्यावरणपूरक आहे. आणि हे बाकी जवळजवळ हे पेपर कटिंग आणि पेस्टिंग हा विषय खूप आहे की याच्यामध्ये मला भरपूर मटेरियल वापरावं लागतं की पेपर, पुठ्ठा, हे हिटलॉन. नंतर आता ह्यावेळेस माझ्या मित्रांनी मला हे दिले होते, फोम शीटचे तुकडे आणून दिले होते की त्याला स्लॅबचे ज्या ज्या ठिकाणी पार्ट आहेत त्या त्या ठिकाणी मला ते यूज करावं लागतं. मित्रांकडून जमा केलं का हे साहित्य, म्हणजे पुठ्ठे आणि ते? हो, पुठ्ठे एक आमचं क्लायंटच आहे ढेरे म्हणून, त्यांचीच फॅक्टरी आहे आणि मी खरंच त्यांच्याकडनं अगदी हक्काने दरवर्षी हे घेऊन येतो. आणि अक्षरशः म्हणजे मला 2 गोष्टी लागत असतील तर मी 10 घेऊन येतो, कारण ह्याच्यात वेस्टेज खूप जातं. की मगाशीच म्हटलं ना, जोपर्यंत मला परफेक्शन म्हणजे माझ्या डोक्यात बसत नाही की हे योग्य झालंय, तोपर्यंत मी ते बनवतो आणि मोडत असतो. गणेश भक्तांना काय सांगणं आहे असं? काही नाही, सर्वांनी हौशेने गणपतीची आराधना करावी, मनोभावे पूजा करावी आणि स्वतःच्या हाताने डेकोरेशन बनवावं. आपल्याकडे गणपती आला की भोराळीमध्ये गर्दी असते, मग रेडीमेड घेण्यापेक्षा स्वतःचं कौशल्य, जसं आपल्याकडे संस्कृती आहे बघा, गणपती दिवाळीमध्ये आपण किल्ला बनवतो की त्याच्यामध्ये खरंच क्रिएशन चांगलं आहे की तो सीझन जो आहे की या मुलांना त्यांच्या कल्पनाशक्ती वाढली गेली पाहिजे, त्यांना ह्या गोष्टीत काय काय करता येईल तर ते वाढलं गेलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःनी, भले तुम्ही छोटं करा लहान करा, पण ते स्वतःनी बनवा की त्याच्यामध्ये तुमच्या बनावटीचा आनंद हा तुम्हाला खूप वेगळा असतो. नक्कीच, धन्यवाद. तर एकंदरीतच आपण पाहतोय की कोणतेही शिक्षण घेतलं नाही, कोणतेही क्लास केले नाहीत, मात्र अशातूनच ही कला जी आहे ती लहानपणापासून हे काका स्वतः जोपासत आहेत आणि गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या प्रतिकृती ज्या आहेत ते डोक्यात साठवून आणि बघत आहेत. आपण या ठिकाणी त्यांनी केलेला पाहायला मिळत आहेत. अशाच प्रमाणे तुम्ही देखील तुमच्या घरी अशाच प्रतिकृती बनवण्याचं ट्राय करा असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पुण्याहून स्नेहल लिमगिरे, डिजिटल प्रभात.